सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आज आमदार झाले म्हणून काय तू काही करशील काय? लोकांना काही त्रास देशील काय? चेडू हे काय आमदारकीचं इलेक्शन आहे का? नगरसेवकाचं इलेक्शन आहे। या बाईनी इथं तोंड घालून नाही। महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवळाली गावात 9 वर्षांपूर्वी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढण्याचा प्रकार दस्तूरखुद्द पोलिसांकडूनच घडला। नागरिकांनी विरोध केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। निवडणुकीची धामधूम संपूर्ण शहरात सुरू आहे। उमेदवार स्वतः प्रभाग पिंजून काढून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे, तर प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते तथा स्टार प्रचारक जाहीर सभांच्या माध्यमातून प्रचाराचा धुराळा उडवित आहे। प्रभाग क्रमांक 22 तर सगळ्याच राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा ठरलाय। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ताब्यात असलेला हा प्रभाग ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांनी कंबर कसली आहे। पदर खोचून त्या मैदानात उतरल्या असून उमेदवारांसाठी त्या मतांचा जोगवा मागत आहे। भगूरचे नगराध्यक्षपद खेचून आणल्यानंतर आकाशी ठेंगणे झालेल्या अहिरे यांनी या प्रभागाची निवडणूक भलतीच प्रतिष्ठेची केली आहे। पसंतीच्या उमेदवारांना जागा सोडवून घेताना त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशीही टोकाची भूमिका घेतली होती। पक्षानेही त्यांना आता जागा दिल्याने 4ही उमेदवार आता निवडून आणण्याची साहजिकच त्यांची जबाबदारी आहे। दुसरीकडे माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या माजी महापौर नैना घोलप याही भाजपकडून निवडणूक लढवित असल्याने भाजपचे 4ही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घोलप यांची आहे। वर्षानुवर्ष ताब्यात असलेला प्रभाग राखण्यासाठी ठाकरे गटही निकराची झुंज देत आहे। अशा पेटलेल्या राजकीय वातावरणात देवळाली गावात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढण्याचा प्रकार रविवारी घडला। आज दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान पोलीस या ठिकाणी पोहोचले, तेव्हा ही बाब नागरिकांच्या ध्यानात आली आहे। मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमा झाले। ठाकरे गटाचे उमेदवार योगेश गाडेकर हेही या ठिकाणी पोहोचले। नागरिकांचा वाढता विरोध बघून पोलिसांनी काढता पाय घेतलाय। काही वेळाने पुन्हा दाखल झाले। नरमाईची भूमिका घेत पोलिसांनी कॅमेरे नाही काढत, पण निवडणूक होईपर्यंत ऍक्सेस आमच्याकडे राहील असे नागरिकांना सुचविले। त्यालाही नागरिकांनी विरोध केलाय। बराच वेळ चर्चा केल्यानंतर ऍक्सेस द्यायला नागरिक तयार झाले, पण निवडणुकीच्या काळात अप्रिय घटना घडल्यास त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे लेखी लिहून द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली। दरम्यान देवळाली गाव गुन्हेगारी कारवायांमुळे नेहमीच चर्चेत आहे। प्राणघातक हल्ले, खून अशा घटनांनी हा परिसर अनेकदा हादरलाय। राजकीय हाडवैर अधूनमधून बाहेर येत असल्याने गोळीबाराच्याही घटना घडल्या। सध्या निवडणुकीच्या वर्चस्वाच्या लढाईत अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे। त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरेच पोलिसांच्या मदतीला धावून येणार असताना पोलीसच कॅमेरे काढून घेण्याचा घाट घालत असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। गावकीच्या लोकांची खूप प्रामाणिकपणे वागावा। हिची काय परिस्थिती होती, हिला गावकीने निवडून आणलं। हिचा बाप जेलमध्ये असताना निवडून आणलं। रमेश आजूच्या बापाची सही घ्यायला पोलीस डिपार्टमेंट इथं देवळाली गावात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस डिपार्टमेंट कॅमेरे काढायला। असं आमदार झाले म्हणून काय तू काही करशील काय? लोकांना काही त्रास देशील काय? काम करायचं काय नाही। जे काही समोर दिसतंय सगळी देवळाली गावची जनता बघतीये आणि गेल्या 35 वर्षापासून मी शिवसैनिक म्हणून राहिलोय। असे उद्योग इथं मंत्री असताना सुद्धा झाले नाही। कसले उद्योग काय नेमकं? हे जे कॅमेरा आहे तो बंद करण्याचा आहे। हा कशासाठी करायचा आहे? कोणाला गावात घुसायचं आहे? कोणाला मर्डर करायचं आहे? जर कॅमेरे नसले तर काय होईल? माझ्यावर हल्ला झाला हे सर्व तुम्हाला माहिती आहे। आणि हे कॅमेरे बंद करण्याचं षडयंत्र या देवळाली गावची चिनपाट आमदार उद्योग करतीये। मी चिनपाटच म्हणेल, कारण तिला आमदार करताना मी घडवलेलं आहे। 5,000चा ड्रेस मी घेतलेला आहे आणि ती आम्हाला ड्रेस धरती। देवळाली गाव पेड भरती, देवळाली गाव नेमकं तुमचं म्हणणं काय आहे? आणि हे कॅमेरे काढणं योग्य नाही। आणण्याचा प्रयत्न ही सत्ताधारी आमदार करते आहे। देवळाली गाव सगळ्या पक्षांचं आहे, पण असं जर घडलं तर यदा कदापि ह्या बाईला आमदारकीचा स्पर्श होऊन देणार नाही असा मी आहे। माझ्या 2 बिल्डिंग आहे, मातोश्री आणि पिताश्री। इथं आम्हाला धोका आहे म्हणून इथं सीसीटीव्ही लावलेले आहे। माझे 10 फ्लॅट आहे आणि इथं गाड्यांची तोडफोड होती। एसटीडी मध्ये चोऱ्या झालेले आहे
आणि एवढ्यांची गाडी चोरी गेलेली, याला जोखमदार कोण आहे? आमदार बाईंनी हे वेगळं वळण घेऊ नये. बरं काय नेमकं काय कॅमेरे काढायला आले का कॅमेरे काढायला आले नाही आणि आम्ही काय काढून देणार नाही, नाही तर आम्ही इथं आंदोलन छेडू. हे काय आमदारकीचं इलेक्शन आहे का? नगरसेवकाचं इलेक्शन आहे. या बाईनी इथं तोंड घालू नाही. आणि मुकुट चोरी गेला त्या गणपती मंदिरचा. इथं आमच्या गाडीची तोड फोडून CCTV पहा ना तुम्ही खोलून काय आहे ते. आणि अजून चोर करत नाही. मंदिराचे पैसे गेले. हे तुमचं म्हणणं काय आमदारांनीच केलंय का? मला थोडंसं आश्चर्य स्वप्न, पण त्यांनी सांगितलं CCTV काढा. या आमदार बाईला करायची गरजच नाही ना. तो आमदार आहे का नगरसेवक आहे? काही करून अशी करते. आम्ही धमक्या, कोणाच्या धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू, उपोषण करू. इथं कॅमेरे काढले तर रस्त्यावर झोपून गेल मी इथं. फक्त कॅमेऱ्याला हात लावा कोणी. गेल्या 30-35 वर्षापासून म्हणजे जसं आम्हाला राजकारण कळायला लागलं तेव्हापासून तर आतापर्यंत एवढं घाणेरडं राजकारण ह्या देवळाली गावामध्ये आम्ही कधीच बघितलेलं नाही. आणि पायाखालची वाळू सरकल्यानंतर काय होतं हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आज आपण बघायला मिळतंय. गेल्या 2-3 दिवसापासून पोलीस प्रशासन सारखं हे कॅमेरे काढा, बंद करा हे असं आमच्या मागे लागलेलं आहे. कार्यकर्ते त्यांना तोंड देत आहे. पण आज त्यांनी हा कार्यक्रम संपूर्ण कॅमेरे काढायचे, DVR काढायचे असा त्यांनी निर्णय घेतलेला होता. मला फोन आला गणेश आणि यांचा सगळ्यांचा की आज ते कॅमेरे काढायच्या आणि DVR काढायच्या हिशोबाने हे इथं आले. मी या ठिकाणी आल्यानंतर तो पूर्ण प्रकार एकदम ते ॲग्रेसिव्ह होते. मग मी CP साहेबांशी फोन केला, CP साहेबांशी बोललो. CP साहेब देखील गुन्हे दाखल करण्याची भाषा माझ्यासोबत केली की तुम्हाला जर कळत नसेल तर आम्ही गुन्हे दाखल करू. मग त्यांना सांगितलं गुन्हे दाखल करा, गाड्या बोलून घ्या, जेवढ्या गाड्या भरता येईल तेवढ्या भरा, आम्ही तयार आहे म्हटलं. आणि या गुन्ह्याला आम्ही कोणी भीक घालत नाही. तुम्हाला किती प्रेशर केलं असेल काय उत्तर देता येते? गावात कोणीतरी ॲलिगेशन केलं म्हणजे कोणीतरी आपल्यावर तक्रार केली का आपण त्या कॅमेऱ्यांचा मिसयूज करतोय. मिसयूज करायचा असं 2017 पासून आतापर्यंत कोणी कंप्लेंट नाही केली. तुम्हाला 4 दिवस राहिले तर 4 दिवसासाठी कोणी तुम्हाला कंप्लेंट केली? तुम्हाला पैसे वाटता येत नाही, तुम्हाला इथं फिरता येत नाहीये, तुम्हाला इथं लोक भेटत नाहीये. हा सगळा दबाव सत्याचा माज तुमचा एवढा असेल ना, 15 तारखेला तुमचा सत्याचा माज उतरल्याशिवाय देवळाली गाव शांत बसणार नाही. तुम्ही किती जोर लावा, तुमचा घडा भरलेला आहे. तुमचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडून येणार नाही असा मी तुम्हाला शब्द देतो. आदरणीय संजय राऊत साहेबांना फोन केला, CP साहेबांनी माझे फोन उचलले नाही. संजय राऊत साहेबांनी एक रिंग मध्ये फोन उचलला. साहेबांना म्हटलं साहेब असं इथं अडचण होते. 2 मिनिटात CPंना फोन केला. CPंची भाषाच बदलली का सर म्हणे असं असं हसायला लागले CP माझ्याशी. म्हणजे ह्या पद्धतीचं जर राजकारण तुम्ही करत असाल तर आमच्याकडे मोठे नेते, आम्ही पण वरतून प्रेशर आणू शकतो, पण आम्हाला गरज नाही. आमच्या तिथं धमक आहे. आमचे जे उमेदवार आहे ना त्यांच्यात निवडून यायची धमक आहे. जनता आमच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे घाणेरडे खालचं राजकारण करण्याची गरज पडली नाही, यापुढे पडणार नाही. 16 तारखेला तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो जागरूक राहायचंय. त्यांना आता मी 15 तारखेचं इलेक्शन आपल्याला एकदम जागरूक राहायचंय. 16 तारखेला आपल्याला त्यांची जागा दाखवायची. पोलिसांशी माझं बोलणं झालंय. त्यांना मी सांगितलं की तुमच्या ऍक्सेस देतो, पासवर्ड देतो, पण या 2-3 दिवसामध्ये जर एखादा प्रकार काही घडला तर त्याची जबाबदारी तुमची असेल असं आम्हाला लेखी द्या, तरच आम्ही तुम्हाला पासवर्ड आणि तुम्हाला सगळे ऍक्सेस देऊ. गावातल्या युवतींच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी गेल्या 8 वर्षापासून प्रत्येक भागामध्ये देवळाली गावाच्या प्रत्येक चौकामध्ये सर्वसामान्यांच्या मागणीनुसार, महिलांच्या मागणीनुसार गावामध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत. आजपर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं की या कॅमेऱ्यांमुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सगळ्यात जास्त मदत झाली आहे. आणि हे कॅमेरे आपण फक्त आपल्या माता भगिनीसाठी असेल, आपल्या गावकऱ्यांसाठी असेल, त्यांच्या सुरक्षेसाठी लावल्याचा फक्त एक मनमोकळा हेतू होता. पण आज निवडणुकीच्या तोंडावर हे गलिच्छ राजकारण आपल्या देवळाली गावामध्ये होतंय आणि ते कदापि देवळाली गाव सहन करणार नाही.
आज पोलीस प्रशासनावर दबाव टाकून आपले हे कॅमेरे बंद करण्याकरता भाग पाडत होते, पण आज आपल्या गावकऱ्यांनी, गावातल्या महिलांनी, गावातल्या युवकांनी जी एकी दाखवली आहे, तीच एकी 15 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी ठेवायची आहे. आज हे सर्व करत असताना निस्वार्थपणे आपण ही समाजाची सेवा करतोय. आणि हे जे काही कॅमेरे लावले आहेत, ही संकल्पना आपल्या गावची आई, माझी आई सौ सत्यबाबा गाडेकर यांची होती. आणि त्यांचे शब्द म्हणजे आमच्यासाठी वचन आहे, आणि ते आम्ही गावासाठी पूर्ण केलेलं आहे. आज काय झालं, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना त्यांचे चाळे करता येत नाहीये. गाव विकत घेण्याची भाषा जी करताय ना, हे सर्व आपण आपल्या डोळ्यांनी बघताय, कानाने ऐकताय. मी तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की आपण अजूनही या गोष्टीमध्ये सावध राहा. लक्षात ठेवा, ही निवडणूक कुठल्या दिशेला हे सगळेजण घेऊन जात आहे. आज या ठिकाणी माजी आमदार योगेश भाऊ घोलप आहे, त्यांनी स्वतः या ठिकाणी थांबून पोलीस प्रशासनासोबत बोलून, वरिष्ठांसोबत बोलून आज हा विषय राऊत साहेबांपर्यंत पोहोचवून हा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने देखील आपल्याला शब्द दिलाय की या कॅमेऱ्यांचा ऍक्सेस आम्ही त्यांच्याकडे देणार, आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी कॅमेरे लावले त्या ठिकाणी पण त्याचा ऍक्सेस राहणार. त्याचे जे काही युजर आयडी पासवर्ड आहे, आम्ही याआधीही देखील त्यांच्या मागणीनुसार त्याची यादी उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दिलेली होती. त्यांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आपण जाहीर सांगतो की पुन्हा एकदा ही ऍक्सेस आम्ही त्यांच्याकडे ही यादी परत एकदा देत आहोत. पण आम्ही या ठिकाणी हात जोडून सांगतो, जर का या ठिकाणी उद्या काही गैरप्रकार झाला, काही कमी जास्त झालं, तर याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.